उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचं पाहायला मिळतंय। तर जरांगेंचा आता कुठलाही उपचार घेण्यास नकार पाहायला मिळतोय। उपोषणामुळे आता जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे। मनोज जरांगेंचा उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। सरकारकडून जरांगेंसोबत कुठलाही संपर्क झाला नाहीये। तर मनोज जरांगेंसोबत विद्यार्थ्यांचं देखील त्या ठिकाणी उपोषण सुरू आहे। सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषणामुळे आता प्रकृती खालावल्याचं पाहायला मिळत आहे। 3 दिवसांपासून जरांगे पाटलांचं सध्या उपोषण सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांच्याकडून। सुधाकर, आपण बघतोय खरं तर 3 दिवस झालेत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि सध्याची एक माहिती समोर येते ती म्हणजे उपोषणामुळे जरांगे पाटलांची प्रकृती कुठेतरी खालावल्याचं पाहायला मिळत आहे। सध्याचे अपडेट्स नेमके काय आहेत? असे सांगितले जाते 16 तारीख आपण जर पाहिलं तर 10 तारीखपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषण करत आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी गावामध्ये 10 तारीखपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। पुन्हा हे सगळे सोयरे कायद्या अंतर्गत होणारा जो कायदा आहे। अगदीच सुधाकर, तुझ्याकडून प्रत्येक अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास आपण पाहतोय उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती कुठेतरी खालावल्याचं पाहायला मिळतं। आपण ही त्या ठिकाणची दृश्य पाहतो। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं देखील जरांगे पाटलांसोबत उपोषण सुरू आहे। तर जरांगेंची एकीकडे तब्येत खालावली असली तरी सरकारकडून अद्यापही कोणताही संपर्क झाले नसल्याची माहिती देखील मिळते। जरांगेंसोबत विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे। जरांगेंची प्रकृती बिघडल्याचं आपण पाहतोय। मात्र आता सध्या जरांगेंवरती उपचार घेण्यास ते देखील नकार करत असल्याचं पाहायला मिळतंय। काल डॉक्टरांचं पथक येऊन गेले, मात्र जरांगे पाटलांनी डॉक्टरांना देखील उपचार करण्यास नकार दिलाय। उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर 3 दिवसांपासून जरांगेंचं उपोषण सुरू आहे। तर जरांगेंचा सध्या उपचार घेण्यास नकार पाहायला मिळतो। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांच्याकडे। सुधाकर, आपण पाहतोय जरांगेंची प्रकृती खालावली आहे, सध्याचे नेमके अपडेट्स काय मिळत आहेत? वर्षा, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी गावामध्ये उपोषण करत आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर जरांगे पाटील यांची आज प्रकृती जी आहे ती खालावल्याची पाहायला मिळत आहे। काल डॉक्टर या ठिकाणी आले होते, मात्र जरांगे पाटील यांनी डॉक्टरांना उपचार घेण्यास नकार दिला होता। या ठिकाणी जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आज सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सारथीचे विद्यार्थी देखील आलेले आहेत आणि काही या ठिकाणी मराठा समाज बांधव देखील आल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे सारथीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या संदर्भात या ठिकाणी जरांगे पाटलाच्या उपोषणाला देखील या ठिकाणी पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे। वर्ष, आपण जर पाहिलं तर आज 3रा दिवस आहे, मात्र सरकारकडून कुठल्याही प्रकारची हालचाली जी आहे ते होताना पाहायला मिळत नाहीये। मात्र आज जरांगे पाटलाची प्रकृती खालावल्यामुळे अनेक या ठिकाणी मराठा समाज बांधव देखील या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी सुधाकर, या संपूर्ण उपोषणावरती तू असाच लक्ष ठेवून राहा। तुझ्याकडून प्रत्येक अपडेट आम्ही घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।